नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 31 ते 60 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 31. तो काय बाहुलियाचिया काजा नाचवी, की आपुलिये जाणीवेची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. याचा अर्थ तो सूत्रधार काय बाहुल्यांच्या कामाकरिता त्यांना नाचवितो नाही, तर तो आपली कुशलता दाखविण्याकरताच त्यांना नाचवितो. त्याप्रमाणे मी बाहुले आहे, आपण जसे बोलवाल तसे मी बोलणार, म्हणून मला असे बोलवा तसे बोलवा वगैरे प्रार्थना करण्याची उठाठेव कशाला. ओवी क्रमांक 32. तव श्री गुरु म्हणती काही जाहले, हे समस्त ही आम्हा पावले, आता सांगे जे निरोपिले नारायणे. याचा अर्थ त्यावेळी श्री गुरु निवृत्तीराज म्हणतात, तुला इतके व्याख्यान कशाला करायला पाहिजे, तुझा सर्व अभिप्राय आम्हाला कळला. तर आता श्रीकृष्णांनी जे अर्जुनास सांगितले ते श्रोत्यांना सांग. ओवी क्रमांक 33. एथ संतोषोनी निवृत्ती रासे, जी जी मनोनी उल्हासे, अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते जाहले. याचा अर्थ तेव्हा निवृत्तीदास ज्ञानदेव संतोष पावून मोठ्या उल्हासाने म्हणाले, होय महाराज, ऐका, श्रीकृष्ण असे म्हणाले. ओवी क्रमांक 34. ना तरी अर्जुना हे बीज, पुढती सांगिजेल तुझ, जे हे अंतःकरणीचे गुज जीवाची ये. याचा अर्थ अर्जुना, माझ्या अंतःकरणातील अतिगुह्य असे जे ज्ञानाचे आदिकारण ते तुला पुन्हा सांगतो. ओवी क्रमांक 35. येणे माने जीवाचे ये फोडावे, मग गुज का पामज सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी. याचा अर्थ आता अशा प्रकारे हे जीवीचे गुह्य फोडून ते तुला मी का सांगतो, अशी जर कदाचित तुझ्या मनात शंका येईल. ओवी क्रमांक 36. तरी परी येसी गा प्राज्ञा, तू असतेचीच संज्ञा, बोलिलिये गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. याचा अर्थ तर बाबा रे, ऐक, तू समजदार असून केवळ आस्थेची मूर्ती आहेस आणि आम्ही तुला जे सांगतो त्याची हेळसांड करीत नाहीस. ओवी क्रमांक 37. म्हणून गूढपण आपुले मोडो, वरी न बोलणे ही बोलावे घडो, परी आमुची ये जीवीचे पडो तुझ्या जीवी. याचा अर्थ म्हणून आमची गुह्य गोष्ट बाहेर पडली तरी पडो, आणि न बोलावयाची गोष्ट बोलावी लागली तरी लागो, पण आमच्या हृदयातील गुह्य गोष्ट तुझ्या हृदयात पडो. ओवी क्रमांक 38. अगाथानी कीर दूध गुड, परी थानासीची नव्हे की गोड, म्हणून सरो का सेवित याची चाड, जरी अनन्यू मिळे. याचा अर्थ अरे, स्तनात जरी दूध साठविलेले असले तरी त्याची गोडी स्तनाला नसते. ते आपल्या स्तनातील दूध सरले तरी हरकत नाही, परंतु अनन्य भावाने सेवन करणाऱ्या वत्साची मातेला इच्छा असते. ओवी क्रमांक 39. मुंडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलिये भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले मनोये काही. याचा अर्थ मुंड्यातून बी काढून ते तयार केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांड लवंडीवारी गेले असे म्हणता येईल का. ओवी क्रमांक 40. या लागी सुमनू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्यगती, पैगा गौप्य ही परितया प्रती चावळी जे सुखे. याचा अर्थ याकरिता प्रशस्त अंतःकरणाचा, शुद्ध बुद्धीचा, निंदा न करणारा व एकनिष्ठ असा जर भक्त असेल तर त्याला आपली मनातील गुप्त गोष्टही आनंदाने सांगावी. ओवी क्रमांक 41. तरी प्रस्तुत आता गुणीही, तू वाचून या अनिक नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. याचा अर्थ
तर ह्या गुणांनी संपन्न असा सध्या तरी तुझ वाचून कुणी नाही, म्हणून गुप्त अशी ही गोष्ट तुझ्यापासून लपून ठेवणे योग्य नाही. उभी क्रमांक 42. आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. याचा अर्थ आता वारंवार गुप्त गुप्त म्हणून वाखणणी करण्याचा तुला कंटाळा येईल, म्हणून ते गुह्य प्रापंचिक ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो. उभी क्रमांक 43. परी तेची ऐसी नी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे, मग काडीजे फाडो वाडे पारखुनिया. याचा अर्थ परंतु खरे किंवा खोटे नाणे एके ठिकाणी मिसळल्यावर ज्याप्रमाणे फाडी लावून निराळे करीतात, त्याप्रमाणे ज्ञान व विज्ञान निराळे करून दाखवितो. उभी क्रमांक 44. का चांचूचेनी सांडसे, खांडी जे पै पाणी राजहंसे, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटुनी देऊ. याचा अर्थ किंवा राजहंस आपल्या चोचीची सांडस करून दूध व पाणी निरनिराळे करीतो, त्याप्रमाणे हे ज्ञान आणि विज्ञान तुला स्पष्ट विभाग करून सांगतो. उभी क्रमांक 45. मग वार याची या धारसा, पडिन्नला कोंडा का नुरेची जैसा, आणि कणांचा आपैसा राशी वा जोडे. याचा अर्थ म्हणजे मग कोंडा व धान्य उपण्याकरिता वाऱ्यावर धरले असता धान्याची खाली सहज रास होऊन कोंडा निराळा होतो. उभी क्रमांक 46. तैसे जे जाणितले यासाठी, संसार संसाराची ये गाठी, लावूनी बैसवी पाटी मोक्षश्री येच्या. याचा अर्थ त्याप्रमाणे ते जाणल्याबरोबर शरीराची व जन्म मरणाची गाठ घालून मुमुक्षुस आत्मस्वरूप मोक्ष ऐश्वर्याच्या पट्टावर नेऊन बसविते. उभी क्रमांक 47. जे जाणणे या आगवे यांच्या गावी, गुरुत्वाची आश्चर्या पदवी, जे सकळ गुह्याचा गोसावी पवित्रा रावो. याचा अर्थ ज्याला सर्व ज्ञानाच्या ठिकाणी मुख्य असे आचार्याचे स्थान मिळते, जे सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र वस्तूंचा राजा. ओवी क्रमांक 48. आणि धर्माचे निजधाम, तेवीची उत्तमाचे उत्तम, पैजया येता नाही काम जन्मांतराचे. याचा अर्थ आणि धर्मांचे अधिष्ठान तसेच उत्तमात उत्तम व ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता दुसरा पुनर्जन्म घेण्याचे कारण राहत नाही. ओवी क्रमांक 49. मोटके गुरुमुखे उद्देजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. याचा अर्थ जे ब्रह्मज्ञान गुरुच्या मुखाने वाक्याद्वारा उत्पन्न होते न होते, तोच शिष्याच्या हृदयात स्वयंमेव असलेले ब्रह्म त्यास सहजच प्रत्यक्ष होते. ओवी क्रमांक 50. तेवीची गा सुखाच्या पावटी, चढता येई जे जयाच्या भेटी, मग भेटल्या की रमिठी भोगणे याची पडे. याचा अर्थ त्याचप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होते, आणि मग भेट झाल्यावर भेटीपासून होणाऱ्या सुखाचा ज्याच्या ठिकाणी लय होतो. ओवी क्रमांक 51. परी भोगाची ये ऐली कडीलिये मेरे, चित्त उभे ठेले सुखाभरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. याचा अर्थ परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील काठावर उभे असताही चित्त आनंदयुक्त होते, असे सुलभ आणि सोपे असून जे परब्रह्म होय. ओवी क्रमांक 52. पैगा आणि कही एक याचे, जे हाता आलिया तरी न वचे, आणि अनुभविता काही न वेचे वरी विटेही ना. याचा अर्थ खरोखर या ज्ञानात आणखीही गुण आहेत, ते हे की हे प्राप्त झाले असता नाहीसे होत नाही, हे अनुभव घेतल्याने कमी होत नाही आणि विटतही नाही. ओवी क्रमांक 53. एथ जरी तू तार्तिका, ऐसी हन घेसी शंका, ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा. याचा अर्थ हे चतुर अर्जुना, आता तू जर अशी शंका घेशील की एवढी अप्रतिम वस्तू असता लोकांच्या हातून कशी राहिली, म्हणजे इतक्या उत्तम वस्तूकडे लोक का बघत नाहीत,
ओवी क्रमांक 54. जे एकोत्तरे याची या वाडी, जळतीये आगी घालिती उडी, ते अनायासे स्वगोडी सांडिती केवी. याचा अर्थ, कारण जे लोक एकोत्रा व्याजाकरिता चोरास पैसे देण्याच्या आगीतही उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाहीत, ते सहज आपल्या ठिकाणीच असलेली गोडी कशी टाकून देतील. ओवी क्रमांक 55. तरी पवित्र आणि रम्य, तेवीची सुखोपाय गम्य, आणि स्वसुख परमधर्म्य, वरी आपण पा जोडे. याचा अर्थ, तरी पवित्र आणि रमणीय तसेच सुख देणारे, जाणण्यास सुलभ, अतिसुखकारक, धर्माला पूर्ण अनुकूल व आपले ठिकाणीच प्राप्त होणारे. ओवी क्रमांक 56. ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरोल आहे, हा शंकेचा ठावो कीर होये, परीन धरावी तुवा. याचा अर्थ, अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असताही लोकांच्या हाती लागल्याशिवाय हे कसे राहिले. ही शंका घेण्यास जागा आहे खरी, परंतु तू अशी शंका घेऊ नको. ओवी क्रमांक 57. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अव्वेरुनी गोचिड, अशुद्ध काय न सेविती. याचा अर्थ, हे पहा, गायीचे दूध हे पवित्र असून गोड आहे, तसेच अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आतच आहे, परंतु ते सोडून गोचिड रक्तच सेवन करीत नाही का. ओवी क्रमांक 58. का कमलकंदा आणि दुर्धरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, येरा चिखलूची उरे. याचा अर्थ, किंवा कमळाचा कांदा व बेडूक हे एकेच ठिकाणी वास्तव्य करीतात, परंतु कमळातील मकरंदाचे सेवन भ्रमर करीतात व बेडकाच्या वाट्याला चिखलच राहतो. ओवी क्रमांक 59. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतली या आहाती सहस्रवरी, परी देत बैसोनी उपवासू करी, का दरिद्रे जिये. याचा अर्थ, अथवा दुर्दैवाच्या घरी मोहरा वगैरे द्रव्यांनी भरलेल्या हजारो कढया पुरलेल्या असूनही तो तेथे बसून उपास काढून दरिद्रावस्था भोगतो. ओवी क्रमांक 60. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. याचा अर्थ, त्याचप्रमाणे प्राणी मात्राच्या सर्व सुखांचे विश्रांती स्थान असा मी राम प्राण्यांच्या हृदयातच असता त्या अज्ञानी जीवाची विषयावर वासना असते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.